नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुशे सर शौर्य करिअर अकॅडमी तर्फे तुमचं स्वागत करतो. मागच्या भागामध्ये आपण पंचायत राज मधल्या ज्या महत्वाच्या केंद्रीय समित्या आहेत, या केंद्रीय समित्यांविषयी माहिती पाहिलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण राज्य समित्यांविषयी माहिती पाहणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची समिती आहे ज्याच्यावर आतापर्यंत अनेक प्रश्न विचारण्यात आले, वसंतराव नाईक समिती. आणि या वसंतराव नाईक समितीच्या द्वारे महाराष्ट्रामध्ये पंचायत राज काय झालं, अस्तित्वात आलेलं आहे. वसंतराव नाईक समिती असेल, गंगीरवार समिती असेल, पी.व्ही. पाटील समिती असेल, त्याच्यानंतर काळे समिती असेल, या समित्यांवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रातल्या महत्वाच्या ज्या समित्या आहेत ज्याच्याद्वारे पंचायत राज मध्ये तरतुदी करण्यात आल्या, बरोबर ना, किंवा महत्वाच्या ज्या तरतुदी आहेत या स्वीकारण्यात आल्या, याच्यावरची आपण माहिती आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहे. तसंच पुढील आज आपलं पंचायत राज विषयामधला हे शेवटचे लेक्चर असेल आणि पुढच्या ज्या लेक्चर मध्ये आहे ते आतापर्यंत पंचायत राजवर आलेले प्रश्न आणि त्याची उत्तरं आपण पाहणार आहे. आजच्या भागामध्ये आपण राज्य समित्यांविषयी माहिती पाहणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी पहिली समिती आहे ती वसंतराव नाईक समिती आहे. कोणती समिती? वसंतराव नाईक समिती. महाराष्ट्र राज्याची 1 मे 1960 रोजी काय झाली, स्थापना करण्यात आली. आणि त्यावेळेस राज्याचे जे तत्कालीन महसूल मंत्री होते वसंतराव नाईक, या वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली. या समितीची स्थापना 22 जून 1960 मध्ये करण्यात आली. अध्यक्ष कोण होते? तत्कालीन महसूल मंत्री वसंतराव नाईक. याची स्थापना 22 जून 1960 मध्ये करण्यात आली. समितीमध्ये महत्वाचे सदस्य कोण कोण होते? त्याच्यामध्ये डी.पी. साळवी हे सचिव होते, भगवंतराव गाडे, बाळासाहेब देसाई, एस.पी. मोहिते, दिनकरराव आणि मधुकरराव यार्दी हे या समितीचे सदस्य होते. हा जो अहवाल आहे, हा अहवाल या समितीने 15 मार्च 1961 मध्ये काय केला, राज्य सरकारला सादर केला आणि एकूण 226 शिफारसी करण्यात आल्या होत्या. 226 शिफारसी करण्यात आल्या होत्या. याच्यामध्ये महत्वाच्या ज्या प्रमुख शिफारशी होत्या त्यातली पहिली महत्वाची शिफारस होती त्रिस्तरीय पंचायत राज पद्धती असावी. त्रिस्तरीय पंचायत राज पद्धती म्हणजे काय? ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असावी, अशी शिफारस या वसंतराव नाईक समितीने केली होती. आणि ही जी शिफारस केलेली होती ती स्वीकारण्यात आली होती. पुढं गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद. ग्रामपंचायत जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख हा IAS अधिकारी असावा असं सांगितलं होतं. तर जर आपण पाहिलं जिल्हा परिषदेचा जर आता प्रशासकीय प्रमुख जो आहे तो IAS अधिकारी म्हणजे IAS अधिकारी दर्जाचाच आहे. जिल्हा परिषदेचा जर आपण प्रशासकीय प्रमुख पाहिला तर तो मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. कोण आहे? CEO आहे. म्हणजे ही सुद्धा तरतूद जी आहे ही तरतूद स्वीकारण्यात आली. पुढं 1000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात ग्रामपंचायत स्थापन करू नये. मात्र जर आपण पाहिलं तर 600 लोकसंख्या असेल तरी त्या ठिकाणी ग्रामपंचायत स्थापन केली जाते. मग 1000 लोकसंख्यापेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात ग्रामपंचायत स्थापन करू नये असं या वसंतराव नाईक समितीने सांगितलं होतं. या समिती जी आहे आणि हे महत्वाचं आहे किंवा हे विचारण्यात आलेलं सुद्धा आहे की वसंतराव नाईक समिती जी आहे या वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषदेला अधिक महत्वाचं स्थान दिलं होतं. जो सर्वोच्च गट आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमधला जो सर्वोच्च गट आहे जिल्हा परिषद, या जिल्हा परिषदेला महत्वाचं स्थान त्यांनी दिलं होतं. पंचायत समिती, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीतील दुवा म्हणून काम करते, हे सुद्धा स्वीकारण्यात आलेलं आहे. जिल्हा परिषदेला एक अध्यक्ष व उपाध्यक्ष असावा, ही सुद्धा तरतूद स्वीकारण्यात आलेली आहे. विधानसभा व लोकसभा सदस्यांना जिल्हा परिषदेमध्ये सदस्यत्व नसावं अशी तरतूद या समितीने केली होती. जिल्हा परिषदेत किमान 40 व कमाल 60 सदस्य असावे अशी तरतूद करण्यात आली होती. राज्य सरकारने स्थानिक कारभारातून मुक्त व्हावे व जबाबदार जनतेच्या उपक्रमशीलतेवर सोपवाव्यात अशी महत्वाची तरतूद या समितीने केली होती. महसूल विषयक जबाबदारी ग्रामपंचायतवर सोपवावी. महसुलाची विभागणी जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्यामध्ये 70-30 या प्रमाणात करावी अशी महत्वाची तरतूद या समितीने सुचवली होती. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीय स्तरावर सल्लागार समितीची स्थापना करण्यात यावी. 1961 रोजी वसंतराव नाईक समितीच्या शिफारशींना विधिमंडळाच्या सभागृहात काय मिळाली रे? मान्यता मिळाली 1961 रोजी. आणि 1 मे 1962 ला राज्यात त्रिस्तरीय पंचायत राज अस्तित्वात
आली. जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 आहे आणि हा स्वीकारण्यात आला कधी 1962 ला हा स्वीकारण्यात आलेला आहे. 1 मे 1962 ला. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची काय झाली स्थापना झाली. त्याच्या 2 वर्षानंतर हे 1961 चा जो अधिनियम आहे 1962 ला काय करण्यात आलेला आहे रे स्वीकारण्यात आलेला आहे. मग याच्यामध्ये महत्वाचं सगळ्यात की वसंतराव नाईक समितीनुसार महाराष्ट्रामध्ये पंचायत राज अस्तित्वात आलं. या समितीने 3 स्तर काय केलं होतं सुचवलं होतं आणि महत्वाचं त्यांनी जिल्हा परिषदेला अधिक काय दिलं होतं महत्व दिलं होतं. हे त्याच्यामध्ये काय आहे महत्वाचं आहे. आता पुढची समिती ल ना बोंगीरवार समिती. ल ना बोंगीरवार समिती महाराष्ट्रात 1960 मध्ये महसूल मंत्री वसंतराव नाईक यांच्या आदेशाखाली समितीची स्थापना करण्यात आली होती आणि 1962 मध्ये त्रिस्तरीय पंचायत प्रणाली काय झाली स्थापन करण्यात आली आणि मग पुढं 1970 मध्ये महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेचा दोष शोधण्यासाठी पंचायत राज व्यवस्थेमधील दोष शोधण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी ल ना बोंगीरवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली 2 एप्रिल 1970 मध्ये. 2 एप्रिल 1970 मध्ये आणि अध्यक्ष होते ल ना बोंगीरवार. अध्यक्ष कोण होते रे ल ना बोंगीरवार हे अध्यक्ष होते. या समितीमध्ये 11 सदस्य होते. 26 सप्टेंबर 1970 मध्ये या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला काय केला सादर केला. एकूण 202 शिफारसी करण्यात आल्या होत्या. या समितीचे सचिव होते ते होते व्ही मंडलेकर. कोण होते रे व्ही मंडलेकर या समितीचे काय होते सचिव होते. समितीचा उद्देश काय होता की महाराष्ट्र शासनाने पंचायत राजचं मूल्यमापनार्थ ल ना बोंगीरवार समितीची काय केली होती स्थापना केली होती. या समितीस महाराष्ट्रातील पंचायत राज पुनर्विलोकन समिती असं सुद्धा म्हटलं जातं. पंचायत राज पुनर्विलोकन समिती असंही या समितीला म्हटलं जातं. प्रमुख शिफारशी बघा पंचायत राज ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती असावा रे 5 वर्षाचा असावा. ग्रामपंचायतीचा कार्यकाल 5 वर्षाचा असावा. जर आता आपण स्थानिक स्वराज्य संस्था पाहिले तर सर्व ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या सगळ्या संस्थांचा कालावधी किती आहे रे 5 वर्षाचा आहे. मग त्याच्यामध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या सर्वांचा कार्यकाल किती आहे 5 वर्षाचा आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 2 ग्रामसभा घ्याव्यात यांनी सुचवलं होतं. मात्र यात किती ग्रामसभा घेतल्या जातात ते 4 ग्रामसभा घेतल्या जातात. सरपंचाच्या गैरहजेरीत अनुपस्थितीत उपसरपंचाने काम पाहावे. आता सध्या तसंच आहे. जर सरपंच गैरहजर असला तर त्या ठिकाणी उपसरपंच काय करत असतो रे काम पाहत असतो. ग्रामसभा यशस्वी होण्यासाठी बीडीओ व सीईओ ने काय करावी मदत करावी. न्याय पंचायतीची तरतूद काय करण्यात यावी रद्द करावी. आयएमपी लक्षात ठेवा या ज्या न्याय पंचायती आहेत या न्याय पंचायतीची तरतूद रद्द करावी असं बोंगीरवार समितीने सांगितलं होतं. जिल्हा परिषद व पंचायत समितीला जादा अधिकार द्यावे. जर आता आपण पाहिलं तर जिल्हा परिषदेला काय आहे या 3 ज्या संस्था आहेत ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याच्यामध्ये जिल्हा परिषदेला अधिक महत्व दिलेलं आहे. याच्यामध्ये सांगण्यात आलं जिल्हा परिषद व पंचायत समितीला जादा अधिकार द्यावे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची बदली 3 वर्षांनी करावी. आता ती तरतूद लागू आहे. जे अधिकारी आहेत क्लास 1 अधिकारी किंवा सीईओ आहेत झेडपीचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे त्याची 3 वर्षानंतर काय केली जाते रे बदली केली जाते. सहकार हा विषय राज्य शासनाकडे हस्तांतरित करावा. जिल्हा परिषदेमध्ये दुग्ध विकास व पशुसंवर्धन समिती नव्याने काय करण्यात यावी रे स्थापन करण्यात यावी. दोन्ही समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. पंचायत समितीची अ ब क अशी वर्गवारी करावी. पंचायत समितीची अ ब क अशी काय करावी वर्गवारी करावी. सरपंच समिती ही 15 सदस्यांची असावी. अध्यक्ष पंचायत समितीचा उपसभापती असावा. सरपंच समितीचा अध्यक्ष पंचायत समितीचा उपसभापती असावा. सरपंच समिती 15 सदस्यांची असावी. त्या समितीने ही सुद्धा महत्वाची तरतूद लक्षात ठेवा सरपंच समितीबाबत. मग या प्रमुख शिफारशी या ल ना बोंगीरवार समितीने केल्या होत्या. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. पुढे बघा बाबूराव काळे समिती पुढची महत्वाची समिती. मग महाराष्ट्र शासनाने तत्कालीन महसूल मंत्री ग्रामविकास मंत्री जे होते बाबूराव काळे ग्रामविकास मंत्री कोण बाबूराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. जी स्थापना 19 ऑक्टोबर 1980 मध्ये करण्यात आली. 19 ऑक्टोबर 1980 मध्ये या समितीची काय करण्यात आली स्थापना करण्यात आली. 1 मे 1962 ला स्थापन झालेले जे पंचायत राज होतं त्याची अंमलबजावणीतील त्रुटी
दूर करण्यासाठी ही बाबुराव काळे समितीची काय करण्यात आली होती रे, स्थापना करण्यात आली होती. जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या अनुदानात तसेच पदाधिकाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात यावी अशी महत्वाची शिफारस बाबुराव काळे समितीने केली होती. पुढे बघा महत्वाची समिती प्राचार्य पी.बी. पाटील समिती. प्राचार्य पी.बी. पाटील समिती महाराष्ट्र शासनाने 1984 साली प्राचार्य पी.बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय व आर्थिक बाबी संबंधी समिती स्थापन करण्यात आली. या समितीची जी स्थापना आहे ही 1 जून 1984 मध्ये करण्यात आली होती आणि या समितीने आपला अहवाल जून 1986 मध्ये दिला. आपला अहवाल कधी दिला रे, जून 1986 मध्ये यांनी आपला अहवाल दिला होता. उद्देश काय होता, महाराष्ट्रातील पंचायत राज सर्वार्थाने पुनर्वलोकन करण्यासाठी राज्य शासनाने या समितीची काय केली होती, स्थापना केली होती. आणि जर आपण पाहिलं तर बहुतांशी शिफारशी या ज्या आहेत या स्वीकारण्यात आलेल्या आहेत. प्राचार्य पी.बी. पाटील समितीने ज्या शिफारशी केल्या ह्या शिफारशी राज्य सरकारने बहुतांशी काय केलेल्या आहेत, स्वीकारलेल्या आहेत. यातल्या महत्वाच्या शिफारशी, प्रमुख शिफारशी कोणत्या, 2000 लोकसंख्येसाठी एक ग्रामपंचायत असावी. जर आपण पाहिलं तर 600 लोकसंख्या असेल तरी सध्या ग्रामपंचायत स्थापन केली जाते. 1 लाख लोकसंख्येसाठी एक पंचायत समिती असावी. 15 ते 20 लाख लोकसंख्येसाठी एक जिल्हा परिषद असावी. अशा तरतुदी या समितीने केल्या होत्या. पुढे बघा, जिल्ह्यातील आमदार व खासदारांना जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व देऊ नये, त्यांना जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य म्हणून घेण्यात यावे. जिल्हा नियोजन मंडळावर काय घेण्यात यावे, सदस्य म्हणून घेण्यात यावे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका वेळेवर घेण्यात याव्यात. जिल्हा परिषद संख्या 50 ते 75 असावी स्वीकारण्यात आली होती ही तरतूद. ग्रामपंचायतीचे अ, ब, क, ड अशी वर्गवारी करावी. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 आणि मुंबई ग्रामपंचायत 1958 हा जो आहे मुंबई ग्रामपंचायत 1958 हा ग्रामपंचायतीला लागू आहे. 1 जून 1959 ला हा कायदा ग्रामपंचायतींना काय झाला रे, लागू झाला. हा अधिनियम 1958 आहे आणि हा जो 61 आहे तो 1 मे 1962 ला काय झालेला आहे, लागू झालेला आहे. दोन्ही हे कायदे आहेत, हे कायदे लागू करण्यात आलेले आहेत. जिल्हा परिषदेच्या एकूण जागांपैकी 1/4 जागा स्त्रियांसाठी राखीव असाव्या. जर आपण पाहिलं तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 50% काय आहे, आरक्षण आहे, बरोबर ना. मात्र जर आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर बघा 1/4 जागा 1/4 जागा या ठिकाणी त्यांनी 25% काय केली होती, राखीव ठेवून जागांसाठी काय केली, तरतूद केली होती. आणि आपण पाहिलं तर 50% आरक्षण आहे. राज्य स्तरावर राज्य विकास मंडळे निर्माण करावीत. तर ग्रामपंचायत सरपंचांना भत्ता मिळावा या महत्वाच्या तरतुदी या समितीने केल्या होत्या. या ज्या महत्वाच्या समिती आहेत बघा, राज्याच्या ज्या महत्वाच्या समित्या आहेत या समित्यांविषयी आजच्या भागामध्ये आपण माहिती पाहिलेली आहे. पुढील भागामध्ये आतापर्यंत आलेले पंचायत राजवर जे क्वेश्चन आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण आपण संपूर्ण पाहणार आहे. संपूर्ण पंचायत राज हा विषय आज या ठिकाणी संपतोय. याच्यामध्ये आपण सर्व माहिती घेतलेली आहे. पंचायत राजचा आपण इतिहास संपूर्ण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्याच्यानंतर नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे, 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती, संपूर्ण महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आजच्या भागामध्ये आपण ज्या समित्या आहेत राज्याच्या याविषयी माहिती पाहिलेली आहे. हे जे व्हिडिओ आहेत पंचायत राजचे तर तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवा, ज्याचा त्यांना येणाऱ्या काळातील परीक्षांना मोठ्या प्रमाणात काय होईल, फायदा होणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या सूचना आहेत त्या माझ्यापर्यंत कळवा. थँक्यू.